दापोलीपासून 12 किलोमीटर अंतरावर असलेलं हे मुरुड गाव इसवी सन 14व्या शतकात उत्तर भारतातून आलेल्या गंगाधर भट्ट नावाच्या एका ब्राह्मणाने हे गाव वसवलं. हा सिद्ध पुरुष आपल्या शिष्यांसह जालगावमधल्या जालंधर राजाकडे गेला आणि तपश्चर्येसाठी जागा मागितली. तेव्हा राजाने मुरुड गावची ही जागा त्याला दिली. इथे गाव वसवत असताना त्यांनी वडाचं एक मोठं झाड तोडलं. त्यावेळी या झाडात राहणाऱ्या वेगवेगळ्या शक्तींनी एका शिष्याचा बळी घेतला आणि सिद्धपुरुषाने सिद्धींच्या माध्यमातून ही गोष्ट जाणली. मग बुंध्यात असलेल्या दुर्गादेवीची प्रार्थना केली आणि शिष्य जिवंत झाला. वडाच्या बुंध्यातून जी देवी प्रकट झाली ती दुर्गादेवी. मग देवीचं मंदिर बांधण्यात आलं. सन 1763मध्ये जुनं झालेलं मंदिर नव्याने बांधण्यात आलं. इथे असणारे खांब, त्यावर असलेलं नक्षीकाम, विविध आकृत्या ही इथली खासियत आहे. इथे एका बाजूला सुपारीची बाग तर दुसऱ्या बाजूला छोटंसं तळं बघायला मिळतं. समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या या दुर्गा मंदिराला नक्की भेट द्या.